नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे 200 ची तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार 200 ची तेजी। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे 200 ची तेजी। पण येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार 200 ची तेजी। या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे ती 11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे आणि ही जी लेवल आहे ही लेवल 3.5 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आहे आणि यामुळेच या असणाऱ्या बाजारभाव पातळीवरती खालच्या स्थितीत सोयाबीनचा बाजारभाव काही टिकण्याची शक्यता नाही आणि यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात जागतिक स्तरावरती या ठिकाणी तेजी दिसणार आहे आणि येत्या 30 दिवसात जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जर $12.5 प्रति बुशेल्स पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। आता देशांतर्गत बाजाराचा विचार करूयात। देशांतर्गत बाजाराचा जर विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही थोडी सुधारली आहे, सध्या 4.300 ते 4.600 च्या दरम्यान आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही आपल्याला 1 लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे। एकीकडे घटणारी विक्री व आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक परिवर्तन व देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा चांगल्या असणाऱ्या स्थितीचा एक काही प्रमाणात अंदाज, यामुळे येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 200 ची तेजी आली। बाजारभाव पातळी या तेजीमध्ये सुरुवातीला 4,600 आणि मे महिन्यात म्हणजे त्या 30 दिवसाच्या हिशोबानं जर 4,800 पर्यंत गेलं तर काय आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचे स्पष्ट मत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय घेण्याचा विचारत असाल तर येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ तर होणार आहे। यामुळे आपल्याला 100-200 ची तेजी दिसली की आपण त्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर होणार 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।